अकोट तालुक्यामध्ये घरगुती गॅसचा मोठा काळा बाजार. ग्राहकांच्या नावावर परस्पर सिलेंडरची विक्री. तालुक्यातील गॅस एजन्सीच्या कारभाराबाबत सध्या ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गॅस बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना सिलेंडर डिलिव्हर्ड झाल्याचे मेसेज येत आहेत, मात्र प्रत्यक्षात सिलेंडर ग्राहकांपर्यंत पोहोचतच नसल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. तालुक्यातील गॅस एजन्सीकडून घरगुती गॅसचा काळा बाजार होत असल्याचा संशय बळावला आहे. नेमका प्रकार काय? अनेक ग्राहकांनी तक्रार केली आहे की नियमानुसार गॅस बुकिंग केल्यानंतर काही दिवसांत सिलेंडर मिळणे अपेक्षित असते, मात्र प्रत्यक्षात सिलेंडर घरी येण्यापूर्वीच ग्राहकांच्या मोबाईलवर तुम्ही गॅस सिलेंडर प्राप्त केला आहे असा मेसेज येतो. जेव्हा त्रस्त ग्राहक एजन्सीवर जाऊन विचारणा करतात तेव्हा तुम्ही सिलेंडर नेला आहे असे सांगून त्यांची बोळवण केली जाते. दुसऱ्याच्या नावावर गॅस देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न. एजन्सीमध्ये जेव्हा वाद वाढतो तेव्हा आपली चूक लपवण्यासाठी किंवा ग्राहकाला शांत करण्यासाठी एजन्सीधारक चक्क दुसऱ्या एखाद्या ग्राहकाच्या नावावर असलेले सिलेंडर संबंधित तक्रारदाराला देऊन मोकळे होतात. या प्रकारामुळे ज्याच्या नावावर तो सिलेंडर खरोखर बुक होता त्या ग्राहकाला पुन्हा त्याच त्रासाला सामोरे जावे लागते. हे एक चक्राकार पद्धतीने सुरू असलेले रॅकेट असल्याची चर्चा शहरात आहे. ग्राहकांचे हाल आणि आर्थिक लूट. घरगुती गॅसधारकांना वेळेवर गॅस मिळत नसल्याने त्यांच्या स्वयंपाकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गॅस सिलेंडर नेमका जातो कुठे? तो चढ्या दराने व्यावसायिक वापरासाठी विकला जात आहे का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. एजन्सीच्या या मनमानी कारभारामुळे सामान्य नागरिक भरडला जात असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पुरवठा विभागाने अकोट तालुक्यामधील गॅस एजन्सीच्या रेकॉर्डची तात्काळ चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी गॅसधारकांकडून केली जात आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.